उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली, हे विधान आहे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं। खरं तर गमती जमतीत केलेल्या या वक्तव्यातून सुप्रियाताईंनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना घरचा आहेरच देऊन टाकला। शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या गटाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिलेदारांवर कितीही आरोप करण्यात आले तरी ठाकरेंची अकार्यक्षमता हे फूट पडण्याचं एक मोठं कारण आहे। हीच गोष्ट आता हळूहळू का होईना त्यांच्या मित्रपक्षांच्या लक्षात येतेय असं म्हणण्यास हरकत नाही। तर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची दयनीय अवस्था होण्यामागे कारण काय आणि यातून ठाकरे काही धडा घेणार का, याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके। 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे शिवसेनेतील एक मोठा गट घेऊन बाहेर पडले। त्यानंतर खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं असा प्रश्न निर्माण झाला। उद्धव ठाकरे हा प्रश्न घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, मात्र न्यायालयाने शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा त्यांच्याकडेच राहिलं। त्यानंतर ठाकरेंनी जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचं सांगितलं। जनतेनेही विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला कौल देत ठाकरेंचं नेतृत्व साफ नाकारलं। खुर्चीसाठी केलेल्या महाविकास आघाडीलाही जनतेने धुडकावून लावलं। दुसरीकडे महायुतीत राहून एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांसह पक्षाला जोमाने पुढे नेत राहिले, मात्र याच काळात उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर वारंवार कायम टीका होत राहिली। अर्थात आताही होतेच। गद्दार, पक्षचोर अशी अनेक बिरुदं लावत ठाकरेंकडून वारंवार शिंदेंवर आगपाखड करण्यात येते। खरं तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत केलेली युती शिवसैनिकांना रुचली नाही। महाविकास आघाडीमध्ये असताना होत असलेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वात वेगळं होण्याचा निर्णय घेतला। सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली दिसते। आता सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ते समजून घेऊया। कोल्हापुरात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं। या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने उपस्थित होते। त्यांचं नाव घेत सुप्रियाताई म्हणाल्या की मी अनेक वेळा संसदेत धैर्यशील माने यांना गमतीने सांगते की पक्ष नेतृत्व वेळ देत नाही म्हणून तुमचा पक्ष फुटला आणि आम्ही जास्त वेळ देतो म्हणून आमचा पक्ष फुटला। अशा गमती आयुष्यात होत असतात असं त्या म्हणाल्या। सुप्रियाताईंनी हे विधान अगदी सहज आणि गमतीशीर पद्धतीने केलं असलं तरी त्यांनी नेमकं ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवल्याचं स्पष्ट होते। एवढंच काय तर खुद्द शरद पवारांनी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मंत्रालयात फार कमी उपस्थित राहायचे असं आपल्या आत्मकथेत लिहिलंय। गेल्या काही वर्षात शिवसेनेतील अनेक बडे नेते पक्षातून बाहेर पडले। यातील बऱ्याच घटना बाळासाहेब हयात असताना घडल्या होत्या, मात्र त्यानंतरही पक्ष न खचता नव्याने उभारी घेत राहिला। परंतु एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उरलेली शिवसेना पुरती खिळखिळी झाली। राज्यातील राजकारणात उबाठा गटाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद यश मिळवलं। या यशाचा फटका महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना बसला, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षावर मात्र त्याचा जास्त प्रभाव जाणवला। विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातील शिवसेना कोणती हे राज्यातील जनता गद्दारांना दाखवणार असं ठाकरे म्हणत असताना जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यांना केवळ 20 जागांवर समाधान मानावं लागलं। मागील 5 वर्षात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जितके धक्के बसले तितके धक्के कदाचित कुठल्याच पक्षाला बसले नसावेत। या परिस्थितीला सर्वस्वी त्यांचं नेतृत्वच जबाबदार असल्याचं दिसतंय। मंत्रालयात न जाता फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधणं असो किंवा कित्येकदा आमदार खासदारांसह कार्यकर्त्यांना त्यांच्या दालनाबाहेर ताटकळत उभं राहावं लागणं असो, या सगळ्या घटनांमधून कायमच त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं। शिवाय कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कला ठाकरेंमध्ये नाही असा आरोपही त्यांच्यावर करण्यात येतो। यामुळेच विधानसभेतील पराभवानंतर कित्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत। या सगळ्या परिस्थितीनंतर तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेच्या फुटीला सर्वस्वी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जबाबदार आहे का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।